नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला आणि महत्त्वाची बातमी. जयंत पाटील आणि आव्हाडांनी काल उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. सध्या अर्थ खात्यावरून पडद्याआड घमासान सुरूच आहे. अर्थ खातं राष्ट्रवादीला देण्यास शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यावर विशिष्ट पक्षाला खातं देऊ नका असं शिंदे बोलणार नाहीत असं तटकरे यांनी म्हटलेलं आहे. अर्थ खात्यावरून महायुतीमध्ये अंतर्गत घमासान सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या बातम्या आहेत. याआधी राज्याच्या राजकारणामध्ये पडद्याआड प्रचंड वेगाने घडामोडी सुरू आहेत. दरम्यान गुरुवारी रात्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड शिंदेंच्या बंगल्यावर भेटीसाठी पोहोचले. ही भेट सत्तेमध्ये सामील झाल्यास जयंत पाटलांना अर्थ खातं देण्यासंदर्भात होती अशी माहिती आहे. याआधी गुरुवारी अर्थ खातं राष्ट्रवादीला देण्यास शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या बातम्या आल्यानंतर तातडीनं जयंत पाटील, आव्हाड हे शिंदेंच्या बंगल्यावर भेटीसाठी पोहोचले. जवळपास तासभर या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान जयंत पाटलांना अर्थ खातं देण्यास शिंदे गटाचा विरोध मावळल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्याच्या राजकारणामध्ये नवीन समीकरणं जुळण्याआधी पडद्यामागे वेगानं घडामोडी सुरू आहेत. दुसरीकडे अर्थ खातं दादांच्या राष्ट्रवादीकडे राहावं यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. आमची मागणी आहे म्हणूनच आम्ही म्हटलं या विषयावरती की आम्ही पक्षाचे प्रमुख नेते राज्याचे मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहोत. आम्हाला भेट दिल्यानंतर आम्ही या विषयावरती आणि इतर अनेक बाबींवरती आम्हाला चर्चा करायची आहे. अर्थ खातं मागण्यासंदर्भात आम्ही ज्याला भेटणार आहोत याचा अर्थ स्पष्ट आहे. मला स्वतःला असं वाटतं की वृत्त कल्पकलित निराधार आहे. याचं कारण असं की आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब जे मुख्यमंत्री आहेत, अशा वेळेला इतर पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये असं ते म्हणतील असं मला स्वतःला काय वाटत नाही. दरम्यान भाजपने सुद्धा अर्थ खात्यावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. असा घमासांचा कधीच प्रश्न येत नाही. काही जर वाटलं तर माननीय सुनेत्रा पवारजी आणि देवेंद्रजी बोलतील. घमासान करण्याचा काही प्रश्न नाही आहे. आमच्याकडे संवाद आहे. सुनेत्रा वहिनींना मोठं स्थान आहे आमच्याकडे. त्यामुळं देवेंद्र हिची चर्चा करून निर्णय होईल. मला वाटतं कोणत्याही शिंदेच्या किंवा फडणवीसांच्या हातात कोणाला अर्थ खातं देणं हे बिलकुल नाही आहे. हे दिल्लीमध्ये जे बसलेले त्यांच्या हातात आहे. शिंदे स्वतः काही ठरवू शकत नाही तर फायनान्स खातं शिंदे कुठं स्वतः ठरवू शकतात? हे दिल्लीत ठरत असतं आणि दिल्लीतच ठरेल. आता ह्या सगळ्या चर्चा चालत राहणार आहे. कोणतं खातं कुणाला जावं, कोणी काय घ्यावं. प्रथमतः यांचं काही मनोमिलन होतंय का याच्याकडे लक्ष द्या ना. जर ते झाल्यानंतरच जर त्याच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत. राज्याच्या राजकारणातले वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात आणि पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची वाटचाल करण्याचा त्यांचा पूर्णपणे अधिकार आहे. माझ्याकडे जयंत पाटील येऊन गेले. देवेंद्रजीकडे जाणे किंवा एकनाथजीकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे काही राजकारणाचे विषय थोडी आहेत. शेवटी राज्याच्या डेव्हलपमेंट करता सर्वांनी एकत्रितपणे सल्लामसलत केली पाहिजे ही भूमिका आहे. कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना. उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आव्हाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं. फ्री बर्ड्स है, मिलने दो. सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तींच्याकडे, मंत्र्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे काम असतात. कोणी त्या कामासाठी मिळत असतो. अरे विकासाच्या संदर्भात आम्हाला काही कामं करायची की नाही, मतदारसंघातल्या कामासाठी कुणाकडे जाणार? राज्यपालाकडे जाऊ आम्ही. गेल्या काही दिवसांमध्ये जयंत पाटील फडणवीसांना भेटले. त्यावेळी तटकरे आणि पटेलही वर्षावर होते. त्यानंतर त्यांनी ही भेट नगराध्यक्ष पदाच्या अपात्रतेसंदर्भात असल्याचं म्हटलं. आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्ष पदाचा निर्णय हा चुकीचा झालाय एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं. आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं. त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता. मी त्यांच्याकडे काही निवेदन दिलं वगैरे अशी काही भानगड नाही. मी जाऊन त्यांच्याशी बोललो. ते बऱ्याच वेळाने बाहेर आले. तर त्यांनी बाहेर आलेलं मला सांगितलं, सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे पण काय सांगा. त्यांना सांगितलं. सांगून भेट झाल्यावर मी निघून आलो. त्या पलीकडे कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या भेटीनंतर अर्थ खातं देण्यास शिंदेच्या शिवसेनेचा विरोध असल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर तातडीनं जयंत पाटील आणि आव्हाड शिंदेंना भेटले. यावेळीही त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या अपात्रतेबाबत भेट असल्याचं सांगितलं.
मात्र ईश्वरपूरमधील नगराध्यक्ष पदाच्या अपात्रतेसाठी जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी आणि नगराध्यक्ष पदासाठी एवढी तातडीची तळमळ सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय आहे। सूत्रांच्या मते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची नवीन समीकरणं जुळण्याआधी पडद्यामागे या वेगवान घडामोडी घडत असल्याची माहिती आहे। असं कोणी सांगितलं हे सूत्रच आम्ही शोधतोय। आमच्या पक्षामध्ये अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आलेला नसताना अर्थ खातं जयंत पाटलांना भेटणार आहे आणि मग अशा पद्धतीने होणार आहे। मी तुम्हाला अध्यक्ष म्हणून सांगतो, अशा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव किंवा चर्चा आमच्यापर्यंत आलेली नाही। फेरबदल झाल्यास फडणवीस केंद्रात जाऊ शकतात असं वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे। फडणवीस केंद्रात गेल्यावर राज्यामध्ये भाजपचा दुसरा कोणीतरी बसेल असं भाकीतही संजय राऊतांनी केलंय। केंद्रात फेरबदल झाले तर फडणवीस देशाच्या सेवेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळात जाऊ शकतात असं संजय राऊत म्हणाले। राज्यात भाजपचाच दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल असंही राऊतांनी म्हटलं। मला एवढंच वाटतंय गेल्या काही काळापासून की केंद्रामध्ये जर मोठे फेरबदल झाले तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्राच्या सेवेसाठी केंद्रात जाऊ शकतात। त्यांची सेवा केंद्र सरकार घेऊ शकतं आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचाच एखादा वरिष्ठ मंत्री हा मुख्यमंत्री होईल। शक्यतेला काही उत्तर देण्याला काही अर्थ नाही। शक्यता आता व्यक्त करतात, पत्रकार व्यक्त करतात, कोणी लोक व्यक्त करू शकतात, परंतु ज्या गोष्टी झाल्यानंतरच त्याच्याविषयी बोलणं योग्य होईल। कोण कुणाला भेटतंय, कोणी कुणाशी काय पाठिंबा दिला, काय, या सगळ्या घडामोडी ज्या आहेत याला वेग येतो आणि जेव्हा दिल्लीमध्ये राजकारणामध्ये काही बदल होण्याची शक्यता असते त्या टायमाला त्याचा परिणाम निश्चित राज्यावर होतो, परंतु तो बदल होतोय की नाही याची माहिती आमच्याकडे नाहीये। तर सूत्रांच्या माहितीनुसार 1.5 महिन्यात देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यात। एकाच आठवड्यात एकनाथ शिंदे 2 वेळा दिल्ली दौऱ्यावर गेले। गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीत जाऊन आले। महाराष्ट्रात जशा फेरबदलाच्या चर्चा आहेत त्याच पद्धतीनं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून सुद्धा खलबतं सुरू आहे। राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबद्दल सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे। पण पक्ष नेतृत्वाकडनं अशा प्रकारचे बदल होतील आमच्या पक्षाकडनं अजूनपर्यंत तरी आम्हाला काही सांगितले। त्याच्या काही हालचाली सुरू आहेत, वेगाने धावपळ सुरू। येत्या 15 दिवसामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचा दावा रवी राणांनी केला। सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असंही रवी राणा यांनी म्हटलेलं आहे। रवी राणांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। येत्या 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचा दावा रवी राणांनी केलाय। सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असल्याचंही रवी राणा म्हणाले। रवी राणांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। येणाऱ्या 15 दिवसामध्ये सुमित्रा वहिनी आणि सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब हे दोन्ही पक्ष एकत्र येतील। पुढची भविष्यवाणी सुद्धा सांगतो, केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील। आणि मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल। रवी राणा फार मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती वक्तव्य करणं काय फार योग्य नाही। ते खूप मोठे नेते आहेत। रवी नारायण ज्योतिषी कधी त्यापासून झाले मला माहित नाही। अगोदर त्यांचंच पहिलं त्यांनी बघावं, मग दुसऱ्यांदा तो ज्योतिषी सांगावं। काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाली होती। त्यानंतर रवी राणांनी दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार असल्याचा दावा केलाय। रवी राणा काय बोलले मला माहिती नाही, पण आज तर एकनाथ शिंदेची शिवसेना ही अधिकृतपणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर काम करणारी शिवसेना आहे। त्यामुळे पुढचं भविष्य मला माहिती नाही, मी भविष्यकार नाही। रवी राणा यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही। सुनेत्राताई पवार या राष्ट्रवादीच्या सर्वेसर्व आहेत। सुनेत्राताई पवार जो काही निर्णय घेतील त्याला महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा असेल। दोन्ही शिवसेना गद्दारांबरोबर शिवसेना एकच आहे ना। अमित शहाच्या गटाबरोबर आम्ही कशा करतो? अमित शहाचा गट आहे, दोन्ही गट जे आहेत। अजित पवारांनी जो एक गट स्थापन केला तोही अमित शहाचा गट आहे। आमची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची, आम्हाला गरजच नाही।
केंद्रात मंत्रिपद आणि पक्षामध्ये कार्याध्यक्षपद मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन्ही पदं प्रफुल्ल पटेल यांना देण्यास पक्षातल्या नेत्यांचा नकार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला परस्पर पत्रव्यवहार केल्यामुळे सुनेत्रा पवारांसह पक्षातले आमदार देखील नाराज आहेत अशी चर्चा आहे. पटेल हे सुनेत्रा पवार यांना अडचणीत आणण्याचं काम करतायत. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आणि आमदारांच्या सुनेत्रा पवारांकडे याच्या तक्रारी गेल्यात अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते. पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. या भेटीबद्दल मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली. दरम्यान पार्थ पवारांना केंद्रात मंत्री करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांनी मागणी केली आहे. उदय आहेर यांनी याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र देखील लिहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. 2 दिवसांपूर्वी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनीही मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे पटेल आणि तटकरे यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीची सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना कल्पना नव्हती. तर पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची सुनील तटकरे यांना कल्पना नव्हती. मला या संदर्भात काय माहिती असण्याचं काही कारण नाही. पार्थ राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आहे, नेता आहे. संसदेमध्ये प्रतित्व राज्यसभेमध्ये करतात, त्याच्यामुळे ते भेटू शकतात. त्याच्यामध्ये काही वावगं वाटण्याचं काही कारण नाही. अगदी प्रशासकीय कामावरती संघटनेच्या कामाची जरी त्यांनी चर्चा केली तर त्याच्यामध्ये वेगळं वाटण्याचं काही कारण येत नाही. प्रफुल्ल पटेल साहेब आणि तटकरे साहेबांनी भेट घेतली, त्यांचं काम वेगळं होतं. पार्थ पवारांनी का बरं भेट घेतली याच्याविषयी मी काही विचारणा केलेली नाही. पार्थ पवार सुद्धा हे राज्यसभेचे खासदार आहेत. आमच्या पक्षाची एक प्रमुख भूमिका मांडणारे ते एक नेते. विधेयक आणायचे असतील तर त्यांना समर्थन देण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींची चर्चा आणि उहापोह करायला कदाचित ते गेलेले असतील. दरम्यान पार्थ पवार यांना केंद्रात मंत्री करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांनी केली. उदय आहेर यांनी याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिलंय. उदय आहेर यांनी पत्रामध्ये काय मुद्दे मांडले ते आपण पाहूया. पार्थ पवार 21व्या शतकातील उमद्या तरुणांचे विजनरी नेते आहेत. हिंदी आणि इंग्रजी भाषांवर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. पार्थ पवार यांचं उच्च शिक्षण लंडनमध्ये झालं असल्यामुळे जगभरात होणाऱ्या आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामधील बदलांचं त्यांना पूर्ण आकलन आहे. शिवाय शाहू फुले आंबेडकर यांचा वैचारिक वारसा पार्थ पवारांच्या माध्यमातून देशभरात घेऊन जाता येईल. पार्थ पवार यांच्याकडे राजकीय परिपक्वता नाही असं चित्र निर्माण करण्याचे काम मागील काही काळामध्ये आपल्यातीलच काही अनाजी पंतांनी केलं. 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर जाणीवपूर्वक पार्थ पवारांना हिणवून त्यांचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरुण वर्गाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम पार्थ पवार करतील असं या पत्रामध्ये लिहिण्यात आलंय. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक यांचं 20 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. सुप्रिया सुळे यांनी आज सोनम वांगचुक यांची भेट घेतली. उद्या अमित ठाकरे सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहेत. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढत चाललाय. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी दिल्लीतल्या जंतर मंतरवर वांगचुक यांनी उपोषण सुरू केले. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी जंतर मंतरवर जात सोनम वांगचुक यांची भेट घेतली. अतिशय असंवेदनशील सरकार सरकार की तरफ से एक तो कोई आ सकता था बात करने, एक कोई आ सकता था उससे ज्यादा पर क्या हुआ बताइए, हम आगे बात करेंगे. लेकिन ये सरकार इसके बात नहीं करना चाहती. ऐसे सरकार का हम खंडन करते हैं और ये जो सरकार होनी चाहिए इसका कोई दिल है. ये किसी खुद के बच्चों के लिए लड़ा रही है. मनसे नेते अमित ठाकरेही उद्या दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत जात अमित ठाकरे सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहेत. अमित ठाकरेंसोबत मनसेचे काही नेतेही सोबत असणार आहेत. दरम्यान सोनम वांगचुक यांचं सलग 20व्या दिवशी उपोषण सुरू असल्यामुळे त्यांच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो असं अभिजित दिपकेंनी म्हटलंय. 20 दिवस झाले त्यांच्या उपोषणाला आणि 20 दिवसांमध्ये त्यांचं 9.5 किलो वजन कमी झालेलं आहे आणि त्यांचं मसल मास जे आहे ते पण आता कमी होत आहे.
आणि तरी पण म्हणजे अशा स्थितीत पण सोनम सर म्हणतात की ते त्यांचं उपोषण मागं घेणार नाही. वजन कायमस्वरूपी कमी कमी होत चाललेलं आहे. डॉक्टर म्हणतात की पुढचे काही दिवस कठीण आहेत म्हणून. हो, त्याची आशंका आहे. ऑर्गनवर परिणाम पडू शकतो. जर लवकरात लवकर सरकारने इकडे येऊन त्यांच्याशी संवाद नाही साधला किंवा त्यांच्या मागण्या ऐकून नाही घेतल्या तर सोनम सर तो उपोषण मागं घेणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या ऑर्गनवरही परिणाम पडू शकतो. दुसरीकडे सोनम वांगचूक यांना देशभरात पाठिंबा वाढू लागलाय. सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये आणि बुलढाण्यात सोनम वांगचूक यांच्या समर्थनासाठी नागरिक रस्त्यावर आले.